सभागृहाची लांबी, हे सभागृह आहे 12 मीटर आणि 10 मीटर. आणि म्हणाले आयताकार फरशा पण आयताकारच आहेत, परंतु याची 10 आणि 8 आहे ना. पण ही सेमी आहे, काय आहे सेमी, आणि ही काय आहे मीटर. एकक सारखी आहेत का नाही. अशा वेळेस एकक सारखी करून घ्यायची. आणि फरशांचं गणित बऱ्याच वेळा विचारलंय. हा 2019 ला आज झालेल्या पेपर मध्ये हा प्रश्न आला होता. आता बघा, आज बघा आपण काय करणार, एकक सारखी करून घेणार. 10 मीटर म्हणजे किती सेमी, 1000. 1 मीटर म्हणजे 100, 10 म्हणजे 1000 सेमी. 12 मीटर म्हणजे किती, 1200 सेमी. बघा हे आयता फरशांची संख्या बरोबर, फरशांची संख्या बरोबर आयताकृती हॉलचं क्षेत्रफळ, हॉलचं म्हणायचं पेक्षा आयताचं क्षेत्रफळ म्हणायचं, किंवा हॉलचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. कुणाचं, फरशीचं क्षेत्रफळ. आता बघा फरशीचं क्षेत्रफळ काय, 10 गुणिले 8 सेमीच आहे. आणि आयताचं क्षेत्रफळ 10 घ्यायचं काय, 1000 घ्यायचं, 1000 घ्यायचं. 12च्या ऐवजी 1200 घ्यायचं. आणि मग आता भागाकार करायचा. ह्या शून्याला शून्य गेलं, आहे का नाही, बरोबर. आता काय करा, 100 गुणिले बघा बेचोक बेदुनी 4 दूनी 8, 4 त्रिक 12, हे 3 शून्य जसे तसं. बे कोणचे 10, ही 5, ही 0, कोणतं पूर्वी बोलते बघा. 5 त्रिक 15, 1 2 3 0. किती वर्ष लागतील मग, 1500 नाही 1000, 1500 नाही 15000 वर्ष लागतील. प्रश्न तिसरा बघा, अलीनं 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचं कमाल क्षेत्रफळ किती असेल. अलीनं 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. 100 सेमी तारेची लांबी दिली बरं का. त्या तारेची लांबी 100 सेमी. याच्यापासून असा काटकोन चौकोन बनवला. काटकोन चौकोन म्हणजे काय,